दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर परवा म्हणजेच 18 तारखेला 18 जून 2026 ला आलेला आहे गुरु पुष्यामृत योग, पुष्य नक्षत्र. हा दिवस खूप महत्वाचा आहे. काही कारणांमुळे संपूर्ण अधिक महिन्यात कुठलीच सेवा झाली नसेल तर तुम्ही या गुरु पुष्यामृत योगावर सेवा करू शकता. मग माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा करू शकता. ते काय करू शकता आणि ते कसं करू शकता त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तर 18 जून 2026 ला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. आता हा जो गुरु पुष्यामृत योग आहे हा अर्थात दिवसभर असतो. आता गुरु पुष्यामृत योग म्हटलं तर अर्थात आपल्या घरात एक असतं की सोनं चांदी खरेदी करणं किंवा गुंजभर जरी सोनं खरेदी केलं तरी ती मोडायची वेळ येत नाही असं म्हटलं गेलं आहे. मग आता याचंच अवचित्त साधून तुमची इच्छा असेल तर तुम्हाला एखादी मूर्ती आणायची आहे, एखादं यंत्र आणायचं आहे तर तुम्ही ह्या पुष्य नक्षत्राचं अवचित्त साधून तुम्ही खरेदी करू शकता. पण आपण सेवेचं बघूया. आता सोनं चांदी किंवा एखादी मूर्ती प्रत्येकाकडे सगळंच आहे कोणी आणि प्रत्येक जण सगळ्या गोष्टी घेऊ शकत नाही. पण अशा काय गोष्टी आहे ज्या या पुष्य नक्षत्राचं अवचित्त साधून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता ते पण आता आपण बघूया. सगळ्यात आधी तर ताई आमच्याकडनं विष्णू याग राहिला ग. तर आता हा जो पुष्य नक्षत्र आहे ना हा सूर्योदयापासून ते सकाळी 11:33 असणार आहे. जो मेन पुष्य नक्षत्र आहे तर हा सूर्योदयापासून ते 11:33 असणार आहे. थोडक्यात काय तुम्ही दिवसभर सेवा करू शकता, काहीच अडचण नाही. ज्यांना विष्णू याग करायचा आहे ते करू शकता. ज्यांना सत्यनारायण करायचं आहे तेही ह्या दिवशी भगवान विष्णूंची अतिशय सुंदर अशी सत्यनारायणाची सेवा किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही विष्णू याग, कारण पुष्य नक्षत्राला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रित सेवा केल्यावर त्याचं अनन्यसाधारण फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही विष्णू याग करू शकता किंवा तुम्ही सत्यनारायण करू शकता. ज्यांना देवीची ओटी भरायची बाकी आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या संपूर्ण अधिक मासात काही कारणांमुळे जर तुमच्याकडनं शक्य झाल्या नाही तर ते करू शकता. आता मग तुम्ही म्हणत आहे 33 दीपदान करू शकता का? बघा आता अधिक महिना हा 33 महिन्यानंतर येत असतो म्हणून आपण तेव्हा दीपदान केलं. बऱ्याच काही सेवा आपल्याकडनं अधिक असते, जास्तीत जास्त सेवा घडल्या. पण मग आता ह्या पुष्य नक्षत्राला आपण दीपदान करू शकतो का? 33च करू शकतो का? तर हा जो आहे ना संपूर्ण अधिक महिना हा 33 महिन्यांनी आलेला असतो म्हणून याला दीपदानाचं महत्व आहे. पण जर तुमची इच्छा आहे की माझ्याकडनं सेवा नाही म्हणजे झाली नाही माझ्याकडनं सेवा तर ह्या पुष्य नक्षत्राला ताई मी 33 दीपदान अगदी घरातल्या घरात करू शकते का? तर करू शकता. कारण काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नक्की चांगलं असतं. आणि परमेश्वर पण असं नाही की तू अधिक मासामध्ये तू 33 दीपदान नाही केले मग मी तुला पावणारच नाही किंवा तू आत्ता पण नाही केले तरी मी तुला पावणार नाही. परमेश्वर नेहमी आपल्या सोबत असतो आणि नक्कीच ह्या संपूर्ण अधिक मासाचं फळ आपल्याला मिळालेलंच आहे. काही ना काही आपण ती सेवा केलेली आहे. पण जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही 33 दीपदान सुद्धा अगदी एक तांब्याचं ताट घ्यावं, त्याच्यात तुम्ही 33 वाती जरी लावल्या ना, ज्या सरळ वात असते ती अखंड वात असते ती सुद्धा तुम्ही 33 लावल्या आणि तेलाची तुपाची तरी सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता तुमची इच्छा असेल तर. हे झालं. आता सेवा काय आहे? सगळ्यात आधी जी 24 दिवसांची सेवा आहे म्हणजे 12 फुलवातींची जी काही सेवा आहे जी आपल्याला 12 दिवस करायची असते ती जर सेवा तुम्हाला करायची असेल आणि कारण मी पण ती सुरुवात करणार आहे तर ही सेवा तुम्हाला सूर्योदयापासून ते सकाळी 11:33 सेवा करायची आहे. कुठली सेवा? तर ही फुलवातींची सेवा आहे. अतिशय सुंदर ही सेवा आहे. ही सेवा मात्र तुम्ही करायला चुकवू नका. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे, अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. खूप सुंदर सेवा आहे. आता ती काय आहे ना ते तुम्हाला सांगते. हे काय असतं ना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती, पण तरी पण जे नवीन लोक आहेत त्यांना सांगते. 12 फुलवातींची ही सेवा आहे. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्रालाच ही सेवेला सुरुवात करायची असते. सकाळी 11:33 तुम्ही सूर्योदयापासून ते 11:33 पहिल्याच दिवशी हा टाइम असणार आहे. नंतर जेव्हा तुम्हाला जमेल तो तुमचा एक टाइम तुम्ही फिक्स करावा आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. फुलवातींची सेवा काय आहे? तर एक दिवस आहे आज म्हणजे मग गुरुवारी माझा पहिला दिवस असणार आहे तर मी पहिल्याच दिवशी एक फुलवात ज्याला शुद्ध गायचं तूप असलं तर अतिशय उत्तम किंवा साधं घरातलं तूप असलं तरी चालतं. तर ती वात प्रज्वलित करायची आणि आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते. ती वात शांत होईपर्यंत तुम्ही सगळ्या सेवा करू शकता.
सेवा काय आहे ते पण तुम्हाला सांगते बघा. पहिल्या दिवशी 1 वात लावणार मी, दुसऱ्या दिवशी मी 2 वाती लावणार. बऱ्याच वेळा ही सेवा सांगितलेली आहे, तरी पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं. फुलवात माहिती तुम्हाला, ती फुलवात घ्यायची आहे. पहिल्या दिवशी मोठी तुम्ही तुम्ही चांदीची घ्या, तुम्ही स्टीलची निरंजन घ्या, चांदीची घ्या, तुम्ही अगदी एखादी पंती जरी घेतली तरी हरकत नाही. आता त्या सेवेमध्ये असं सांगितलं आहे की चांदीची निरंजन घ्यावी, पण एखाद्याकडे नसेल तर मग काय त्याने सेवा नाही करायची का? म्हणून सांगते जी उपलब्ध असेल ती तुम्ही घेऊ शकता. आता काय करायचं, पहिल्या दिवशी 1 दिवा लावायचा, फुलवात लावायची, सेवा करायची. दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावायच्या आणि एकाबरोबर एकच लावायच्या, म्हणजे 2 वेगळ्या वाती नाही. एकाच पंक्तीमध्ये किंवा एकाच निरंजनीमध्ये 2 फुलवाती तुम्हाला एकत्र लावायच्या आहेत. तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती एकत्र लावायच्या आहेत, 3 एकत्र करायच्या अशा आणि लावून द्यायच्या. चौथ्या दिवशी 4 फुलवात, 5व्या दिवशी 5. असं काय होतं, लगातार चढता क्रम. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11वी वात, 12व्या दिवशी 12 वात. 12 वात सगळ्या एकत्र करायच्या, तुपात छानपैकी भिजवायच्या, त्या देवाजवळ लावून द्यायच्या, एकत्रित वाती लावायच्या. हे झालं. आता 12 दिवस लगातार सेवा झाली आपली. 13व्या दिवशी काय येणार, तर 13व्या दिवशी परत 12 वाती येणार. 13व्या दिवशी काय येणार, तर 13व्या दिवशी परत 12 वाती येणार. ठीक आहे. चढता क्रम उतरता क्रम आपण शाळेत शिकलेलं आहोत. मग लगातार 1 ते 12 वाती लावायच्या एकाच निरंजनमध्ये. निरंजन असेल किंवा पंती असेल चांदीची स्टीलची, त्याच्यातच तुम्हाला ही संपूर्ण जी काही सेवा आहे ती एकाच याच्यामध्ये करायची. आता हे झालं. मग आता 12व्या दिवशी 12वी वात, 13व्या दिवस परत 12वी वात, 14व्या दिवशी 11वी वात, मग 15व्या दिवशी 10वी वात, 16व्या दिवशी 9वी वात. थोडक्यात काय, चढता क्रम आणि उतरता क्रम करून वाती लावायचे आहे. परत एकदा सांगते, पहिल्या 12 दिवस 12 वाती लावणार, 13व्या दिवशी 13वी वात येणार, 14व्या दिवशी उतरता क्रम. मग 12 नंतर काय येतं, 12च्या आधी काय येतं, 11. मग आता 12व्या दिवशी 12 वात लावल्यावर 13व्या दिवशी परत आपल्याला 12 वाती लावायच्या आहे आणि 14व्या दिवशी आपल्याला 11 वाती लावायच्या. मग 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशी तुम्हाला सेवा चढता क्रम आणि उतरता क्रम वाती लावायच्या आहे. वाती लावून काही होत नाही, सेवा पण करायची आहे. आता तुम्हाला सेवेचं सांगते. वातीचं समजलं असेल, काही अडचण असल्यास विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण सगळ्या वेगवेगळे दिवे लावायचे नाही. एकाच वातीमध्ये फुलवात घेतो ना आपण, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 त्याच्यातच करायची. सगळ्या एकत्र करून छानपैकी दिवा लावायचा, देवासमोर तो शांत होईपर्यंत सेवा करायची. सेवा महत्वाची आहे, सेवाच महत्वाची आहे. फक्त वाती लावून देवाच्या देवा तू कोण आणि मी कोण असं चालत नाही. सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी सेवेमध्ये येतं व्यंकटेश स्तोत्रम 1 वेळा म्हणावं, 1 वेळा श्रीसुक्त, 24 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा म्हटला तरी चालेल, 24 वेळा म्हटला तरी चालेल. थोडक्यात काय, जेवढी जास्त सेवा कराल तेवढा चांगला तुम्हाला अनुभव येईल. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 1 वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुती सहित. नंतर 16 वेळा किंवा 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 16 वेळा किंवा 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 16 वेळा कुबेर मंत्र. ओम वैश्रवर्णाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमः. हा कुबेर मंत्र. हा 24 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणा, तुमची इच्छा. त्याच्याबरोबर नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, या मंत्राची पण तुम्हाला 16 वेळा किंवा 24 वेळा. तुम्हाला, मला माहिती ना की मी 24 वेळा म्हणू शकते किंवा मला माहिती मी 16 वेळा म्हणू शकते, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि 1 माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे. ही सगळी सेवा एकाच बैठकीत करायची. पहिल्या दिवशी एकच वात असल्यामुळे तूप भरपूर टाकायचं की जेणेकरून संपूर्ण सेवा होईल आणि नंतर दिवा शांत झाला तरी चालेल. नंतर वाती वाढत जाता, वाती वाढला की मग आपला म्हणजे आपण जेव्हा वाती लावतो वातीमध्ये तूप आणि तुपातच त्या वाती भिजून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला ताण राहत नाही, फक्त लावायचं. वरतून थोडंसं तूप लावलं तरी चालतं, टाकलं तरी चालतं. पहिल्या दिवशी संकल्प करावा, महाराजांना तुमच्या ज्या आर्थिक अडचणी आहे त्या कमी होण्यासाठी मी ही सेवा करत आहे असा संकल्प करावा आणि सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. आता नियम अटी, हे सगळं होईपर्यंत मांसाहार करू नये, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी हरकत नाही. त्याच्याबरोबर येतं ते की ताई मासिक धर्म आल्यावर काय करायचं. आधीच सांगते, आता समजा मी सेवेला सुरुवात केली, माझे 4 दिवस लगातार
1 2 3 4 वाती लावून झाल्या. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वाती, अशा माझ्या 4 दिवस लगातार सेवा झाल्या. नंतर मला मासिक धर्म आला. त्या मासिक धर्माचे मी 5 दिवस स्किप करणार. 6व्या दिवशी मी सेवेला सुरुवात करणार. पण नव्याने करायची का? नाही. जे 4 दिवस माझी सेवा झाली होती, नंतर कुठली मग मी 5 वाती लावेल. कारण 4 दिवस माझी सेवा झाली, नंतर मला मासिक धर्म आला. त्या मासिक धर्माचे मी 5 दिवस थांबून घेईल आणि नंतर मग मी काय करेल, नंतर मग मी म्हणजे माझी जी काही सेवा आहे 4 दिवसात झाली, मग मी 5वा दिवस कंटिन्यू करेल. थोडक्यात काय, सेवा ती कंटिन्यू करायची आहे. समजलं? ताई, ती सेवा करत असताना आहे ना, निर्माल्य उडतं. जे कापूस जळलेला खालचा निर्माल्य उडतो, ते सगळं निर्माल्य एकत्र करायचं. संपूर्ण सेवा होईपर्यंत निर्माल्य हलवायचं नाही. जे ते त्याचं विसर्जन करायचं नाही. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते निर्माल्य काढून ठेवा. सगळी सेवा झाली की नंतर ते निर्माल्य तुम्ही टाकून देऊ शकता. अतिशय सुंदर सेवा आहे. ज्यांनी सेवा केलेली ना, त्यांना अनुभव आलेला आहे. आता अनुभव येणं म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत झाले, तुम्हाला गडगंज पैसा आला असं नाही. अडकलेले पैसे मिळावे, लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी, उद्योगधंद्यात तुम्ही ही सेवा तुमच्या दुकानात, तुमच्या घरात, तुम्ही कुठे पण असाल तिथेही तुम्ही सेवा करू शकता. अतिशय सुंदर ही सेवा आहे. नक्कीच तुम्ही ही सेवा करा. काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.